रामकृष्ण हरी. एकदा रामकृष्ण हरी बोल बाळा. रामकृष्ण हरी. हा रामकृष्ण हरी. हा आता मला पनवेल स्टेशनला भेटलेला दादा आहे. दर्शन ना, दर्शन नाव आहे. कोणला जाणार होता, पण मला सहज काय वाटलं, त्याला वाटलं चला माऊलीला आजीवलीला पण सोडावं. तर आपल्या नामाचा बाजार या माऊलीच्या सेवेला त्याचा केशवा हा शब्द चालू आहे. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधवा. आणि हे आमचं बाळ आलेलं. बाळा रामकृष्ण हरी बोल. रामकृष्ण हरी. तर अशा पद्धतीनं माझं इथं रामकृष्ण हरी लेखन चालू असतं. सगळे बाळगोपाळ मंडळी मला भेटायला येतात. इथं फक्त रामकृष्ण हरी बोलतात आणि जातात, दुसरा विषयच नाही. कारण माझं जे दुकान आहे बघा, इकडे बघ काय आहे, हे काय लिहिलं नाम लिहिलं रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा गोविंद माधव. काय बोलायचं, रामकृष्ण. संपला विषय. आणि आपली दिंडी आहे ना, त्या दिंडीचं हे साहित्य सगळं. आपली मुंबई ते पंढरपूर दिंडी जाते. हे बघा इथे बघ, मुंबई ते पंढरपूर पायी श्री संत रोहिदास दिंडी क्रमांक 24. तर अशा प्रकारे आमच्या दर्शनला केशवा नावाचा हा नाममंत्र जप चालू आहे. खूप छान. 1 मिनिटं जरी लिहिलं तरी हरकत आहे, पण त्याचं पाय लागलं. ह्या दर्शनने मला आजिवली गावामध्ये आपल्या नामाच्या बाजाराच्या नामसागर लेखन केंद्राजवळ आणून ठेवलं. खूप खूप धन्यवाद. मी पांडुरंगाला प्रार्थना करतो की आमच्या या दर्शनला, माझ्या मुलासारखाच आहे, मुलापेक्षा वयानं 2 वर्ष लहान आहे मुलीपेक्षा, तर त्याला उदंड आयुष्य मिळो, त्याचं लवकरात लवकर मंगल कार्य हो, त्याच्या आईवडिलांना त्याचा पूर्ण सहभाग मिळो आणि आईवडिलांना सुद्धा आयुष्य लाभो. खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. क्या बात आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप खूप धन्यवाद माऊली. रामकृष्ण हरी. बरं, तुझ्या हातातून केशवा लिहिलं, कसं वाटलं तुला? छान वाटलं. एका अर्ध्या मिनिटात जरा. हा, शांतता वाटलं. क्या बात आहे. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. खूप छान. धन्यवाद.